असं सगळ्याच समज या निमित्तानं झालं. खरं तर हा विषय पर्टिक्युलर एका जागेचा नाही आहे सर. म्हणजे हे खानापूरला व्हावं अशी आग्रही मागणी करत असताना ते सांगली जिल्ह्याचं उपकेंद्र होतंय किंवा तो परिसर तिथं होतोय हा विषय आमच्या दृष्टिकोनात फार महत्वाचा आहे. एक सगळ्यात विशेष म्हणजे या जागेच्या बाबतीत मी सांगेन की सांगली जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या आमचा जिल्हा सगळ्यात मोठा आहे. त्याच पद्धतीने कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून आमच्या परिसराला बघितलं जातं. थोडा आता सर्वांच्या प्रयत्नाने सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने आता थोडं शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल या निमित्तानं आमच्या आता सुटलेला आहे. तरी परंतु जिल्ह्यातील अशी काही गावं आहेत म्हणजे दिघंची सारखं गाव असेल, उमदी सारखं जत तालुक्यातलं गाव असेल, त्याच पद्धतीनं इकडे खटाव मान परिसरातली काही गावं असतील, फलटण सारखं शहर असेल, इथून जे विद्यार्थी आज शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून या विद्यापीठाच्या इकडे कोल्हापूरला येत असतात, या सर्वांची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण फार योग्य आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे. पाठीमागं जे उपकेंद्र होण्यासाठी जागेची उपलब्धते संदर्भातला विषय होता तर तिथं महाराष्ट्र शासनाच्या नावावरती गायरांची 100 एकरपेक्षा जास्त जागा तिथे उपलब्ध आहे. तसा ठराव ते गायरांची जागा विद्यापीठाच्या ह्या उपकेंद्राला मिळावी म्हणून तिथल्या नगरपंचायतीने सर 2021 साली तसा एक ठराव पण त्या निमित्तानं पारित करून तिथं केलेला आहे. पूर्वी पाण्याचा दुर्भिक्ष होता, आता तिथं तलाव आहे तो बारमाही पाण्यानं आता भरतोय. तिथं लागूनच टेंबूच्या जे उपसा जलसिंचन योजनेचं तिथे एक शेड मोठं एक उभा केलं होतं किंवा तिथं पाईपलाईन ठेवणं किंवा त्यांच्या साईडला ठेवण्यासाठी एक तिथं जागा त्या निमित्तानं उपलब्ध तिथं पूर्वी केलेली होती. त्या जागेचा आता प्रश्न त्या आमच्या पाईपलाईनचे काम किंवा टेंबूच्या कामाला अंतिम टप्प्यात आल्यामुळे तिथं पण जागा सर बऱ्यापैकी 40 एकर अजून शिल्लक आहे. दोन्ही जागा मिळाल तर जवळजवळ 150 एकरपेक्षा जास्त जागा सर गायरांची तिथं आपल्याला उपलब्ध होऊ शकते. दुसरा मध्ये असा विषय आला की 2 कमिटीज गेल्या, त्यांनी तिथं आणखी ह्या जागेला पर्याय म्हणून पेड असेल, बस्तवडे असेल, रेणावे असेल आणि परिसरातील जागांची पाहणी केली असता भौगोलिकदृष्ट्या दळणवळणाच्या दृष्टिकोनात ही जागा सगळ्यात चांगली आहे असं मत पण निमित्तानं त्यावेळेच्या कमिटीने आपल्याला दिलेलं आहे. पूर्वी सर ही ज्यावेळी कमिटी ज्यावेळी गेली होती त्यांनी त्याचा अहवाल पण आपल्याला दिला होता. आपल्या त्यावेळी या बोर्डचं मेघा बोलवली मॅडम आणि कार्तिक सर त्याचे सदस्य होते. त्यावेळी यांचे पवार सर माझ्यामध्ये कुलगुरू होते आणि त्यावेळी कमिटीने तसा अहवाल पण आपल्याला दिला की विविध निकषाच्या आधारे उपलब्ध जागेची तुलना करता खानापूर येथील जागा शिवाजी विद्यापीठाचे सांगलीचे उपकेंद्र नजीकच्या भविष्य काळात उभारणीच्या दृष्टीने योग्य वाटत असल्याने सदर जागेचा प्राधान्याने विचार करण्यात यावा व भविष्याचा विचार करता पेड व खानापूर यातील अंतर पण फक्त 7 किलोमीटर आहे. ही तिथं पेडमध्ये जवळजवळ 50 हेक्टर शासकीय जागा अशी जशी हे गायरान जागा आहे तशीच निजई पेडला पण सर तेवढीच 50 हेक्टरपेक्षा जास्त जागा तिथं उपलब्ध आहे. तर या सगळ्याचा विचार करून खानापूर या दोन्ही ठिकाणाच्या पैकी उपकेंद्रासाठी खानापूरची जागा चांगली आहे आणि तिथं त्याचं शिफारस करण्यात यावी असं त्यावेळी त्यावेळी तो अहवाल देण्यात आला होता. त्या पद्धतीनं कलेक्टर महोदयांना पण त्यावेळी आपल्याकडे पत्रव्यवहार झाला होता. त्यानंतर पवार सरांच्या नंतरच्या पुढच्या देवानंद मोरे सर शिंदे सर तिथं ज्यावेळी कुलगुरू होते त्यांनी पण त्यावेळी काही पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना त्या निमित्तानं केलेला होता. मी या निमित्तानं पुन्हा एका अर्जाची विनंती आपल्या सर्वांनाच करतोय की हा प्रश्न बऱ्याच वर्ष प्रलंबित आहे किंवा चर्चेत आहे. प्रलंबित म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल पण मी म्हणतो चर्चेत आहे. आमचं असं म्हणणं आहे की ह्यावेळी त्या विषयाला फक्त न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून खानापूरलाच हे उपकेंद्र व्हावं असा ठराव इथं करून घ्यावा. आणि माझं एक चांगलं भाग्य असं आहे की माझ्याबरोबर आता आमचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब इथं तुमच्याबरोबर सभागृहात आहे. तर इथं जर ठराव आपण एक मताने सगळ्यांनी मदत करून आम्हाला जर करून दिला तर आपल्या सहकार्यानं तो ठराव शासनाकडे गेला तर आम्ही आमच्या परीनं सर्वजण मिळून आमच्या परीनं हे उपकेंद्र तिथं व्हावं या दृष्टिकोनाला लागण्याची मदत आम्ही करू शकतो अशा आमच्या सगळ्यांचं या संदर्भात मत आहे. तर मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना